मुंबईत माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे। 15 महिन्याच्या तहान्या बाळाला एका आईने लोकलमध्ये ठेवून पळ काढला आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात होत्या। सदर महिला सानपाडा रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली। सीवूड स्थानकावर मला उतरायचे आहे असं तिने सांगत आपल्याकडे असलेले बाळ 2 तरुणींकडे सोपवले। तरुणींना वाटले की महिलेकडे सामान असल्यामुळे तिला उतरताना अडचण येत असेल म्हणून तरुणी खाली उतरल्या आणि बाळाला घेतले, पण महिला स्थानकावर उतरलीच नाही व लोकलमध्ये पुढे निघून गेली। मुलींना वाटले की महिलेला गर्दीमुळे उतरता आले नसेल म्हणून मुली तिथेच थांबल्या, पण तरीही महिला तिथे आली नाही। मुलींना नंतर समजले की महिला बाळाला देऊन पळून गेली आहे। मुलींनी त्या बाळाला आपल्या घरी नेले। त्यानंतर मुली पोलिसात गेल्या आणि तक्रार दाखल केली। दरम्यान तरुणींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या महिलेचा शोध घेणे सुरू केले आहे। महिला ही खांदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती समोर आली आहे, मात्र तिथून महिला कुठे गेली हे समजू शकलेले नाही।